आज मंत्रिमंडळानं अनेक निर्णय घेतले आहेत जे जनतेच्या हिताचे आहेत आणि लाल फितीशाहीपासून जनतेची सुटका करणारे आणि जनतेला वाचवणारे आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेच्या मूलभूत प्रश्नांची जाण आहे। लहान सहान गोष्टीसाठी असो किंवा महत्त्वाच्या बाबीसाठी असो, वेळ काढूपणा करून अनेकदा तारखावरती तारीख देऊन जनतेची साधी साधी कामं होत नाहीत, ती लाल फितीमध्ये अडकून पडतात। अशाच महत्त्वाच्या कामाशी संबंधित आकर्षक जमिनींचा व्यापार करण्यासाठी जे नियम आणि अटी शर्ती आतापर्यंत निर्धारित करण्यात आल्या होत्या, त्यात आता महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत। आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य शासनाने जमीन महसूल कायद्यात एक ऐतिहासिक सुधारणा केली आहे। ती म्हणजे आता अकृषक किंवा बिगर शेती वापरासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वातंत्र्य परवानगीची अट आता रद्द करण्यात आली आहे। विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेमुळे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने अधोरेखित झाला आहे। त्यामुळे मूळ जमीन मालकांना आता प्रशासनाकडे माराव्या लागणाऱ्या चक्रांमधून सुटका मिळाली आहे। जमिनीच्या वापराचे रूपांतर सुलभ, वेगवान आणि पारदर्शक होणार असल्यामुळे या बदलास मान्यता देण्यात आली आहे। या बदलामध्ये एक खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरणारा मुद्दा म्हणजे जर एखाद्या जमिनीचा बांधकाम आराखडा म्हणजेच बिल्डिंग प्लॅन सुयोग्य आणि सक्षम प्राधिकरणाकडे मंजूर करण्यात आला असेल तर त्याला नॉन ॲग्रिकल्चर म्हणजेच बिगर शेती किंवा अकृषक परवानगी मानले जाणार आहे। त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कुठल्याही प्रकारची सनद मिळवण्यासाठी अर्ज करण्याची गरज नाही। विशेष म्हणजे याची अंमलबजावणी तातडीने सुरू करण्यात येणार आहे। यापूर्वी शेत जमिनीचे बिगर शेतीकरण करण्यासाठी अकृषक कर आकारण्यात येत होता, त्याऐवजी जमीन मालकांना जमिनीच्या क्षेत्रफळानुसार रूपांतर अधिमूल्य फक्त एकदाच भरल्यावरती ती जमीन अधिकृतपणे बिगर कृषी वापरासाठी रूपांतरित करण्यात येणार आहे। त्यामुळे दरवर्षी कर भरण्याच्या कटकटीतून आता खऱ्या अर्थाने मुक्तता मिळणार आहे। या गोष्टीसाठी पूर्वी 6 ते 2-2.5 वर्ष प्रतीक्षा करावी लागत होती। अनेक कागदपत्रांची पूर्तता करताना सामान्य नागरिकांना नाके नऊ येत होते। मात्र या नवीन निर्णयामुळे प्रक्रियेतील बरेचसे अडथळे दूर झाले आहेत। यामध्ये पारदर्शकता वाढल्यामुळे गैरव्यवहारांना आळा बसणार आहे आणि त्यासोबत वैयक्तिक घर बांधणाऱ्या व्यक्तींसह रिअल इस्टेट क्षेत्रालाही याचा मोठा आर्थिक फायदा मिळून जाईल। या सर्वांचा एकूण विचार करता राज्य शासनाच्या किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जनताभिमुख धोरणामुळे आजचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा ठरणार आहे। जे काम केवळ एक अर्ज आणि त्यासाठी लागणारं सरकारी मूल्य त्यांनी होऊ शकतं, त्यासाठी नायब तहसीलदारापासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत किंवा त्यापेक्षाही बड्या अधिकाऱ्यांपर्यंत खेटे मारून चपला झिजवण्याचे कार्य सामान्य जनांना करावे लागत होते। मुख्यमंत्र्यांच्या दूरदृष्टीमुळे यापुढे आता अकृषक म्हणजेच बिगर शेती जमिनीसाठी नव्या बदलामुळे तात्काळ मान्यता मिळणार आहे। वर्षानुवर्ष नको त्या विषय चाघळत बसण्यापेक्षा इतर महत्त्वाची कामे वेळ न दवडता होऊ शकत असतील तर जनतेला विनाकारण आपला श्रम, शक्ती, वेळ आणि पैसा खर्च करण्याची गरज राहणार नाही। असा लोकांच्या फायद्यांचाही लोकोपयोगी निर्णय आतापर्यंत का घेण्यात आला नाही हेच एक कोड आहे। तरी जे झालंय ते झालंय, पण आता जे झालं आहे म्हणजे जो आजचा निर्णय झाला आहे तो 100% जनताभिमुख निर्णय आहे। त्याबद्दल मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळाचं अभिनंदन केलंच पाहिजे। महाराष्ट्राला अशाच प्रकारचे व्यवहारी धोरणात्मक निर्णय गरजेचा आहे। त्या दृष्टीने सरकारची सुरू असलेली घोडदौड निश्चितच अत्यंत कौतुकास्पद आहे असंच म्हणावं लागेल।